माणसाच्या मूलभूत गरजा 3 आहेत: अन्न, वस्त्र, निवारा. आणि निवारा भेटल्यानंतर आपल्याला तिथे राहत असताना रस्त्याची गरज लागते. मागच्या भागामध्ये आपण तळोजा फेज 2 ते खारघरच्या रस्त्याचं बांधकाम, तिथल्या लोकांची समस्या, ह्या गोष्टी आपण बघितल्या. आता आपण आहोत खारघरच्या तोंडाशी. आजूबाजूला जो हा रस्ता बनतोय त्याच्या सोबत हे बघा, हे वेगवेगळे प्रकारचे साचे बनत आहेत आणि या साच्याद्वारे हा रस्ता लवकरात लवकर करण्याचा सरकारचा मानस आहे. रस्ता असा थोडासा वळणाचा आहे आणि तो आपण दाखवलाय आणि दाखवणार सुद्धा आहेत. मी मारुती मुरकुटे आणि माझ्या सहकारी प्रदीप चिकणे तुम्हाला इथलं दाखवणार आहेत. त्यानंतर आपल्याला हा जो रोड टच होतोय तो तुर्भेच्या बोगद्याला, तो बोगद्याचं सुद्धा तुम्हाला लाईव्ह दर्शन दाखवणार आहेत, त्याची प्रगती दाखवणार आहेत. तुम्ही सोबत राहा, व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुढचा प्रवास करूया. इथले एक कर्मचारी आहेत, अहोरात्र मेहनत करतायत हा रस्ता बनवण्यासाठी, किंवा त्यांचं योगदान आहे, किंवा ते सर्व करत असतील, सगळ्यावर नियंत्रण ठेवत असतील. आपण त्यांना थोडीशी माहिती विचारूया. सर हिंदी सर, ये कब तक बनेगा और कब तक आशा है जनता को, कब तक रुकना पडेगा आपको लगता है? 1 साल तक जाएगा. 1 साल, 1 वर्षापर्यंत हा जाईल म्हणताय. आता काय बेसिक गोष्टी झालेल्या तिथल्या? नाही, पूरा बना हुआ है. हा, म्हणजे आणि बेसचा- गटर बेस रख रहे हैं ऊपर. हा, आता खालचा बेस बनलेला आहे आणि गटार वगैरे झाकण्याचं काम चालू आहे. पुढच्या वर्षभरात लोकांसाठी हा वावरण्यासाठी उपयोगाला येत असं त्यांचं म्हणणं आहे. थँक्यू सर, आपने आपको टाइम. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की जिथे खारघर साईडला हा रस्ता संपलेला आहे, तिथून आपण हा पुढं रस्ता दाखवत आहोत. तुम्ही रस्त्याच्या बाहेर आल्यावर खारघर साईडला जिथे सर्कल आहे, रस्त्याच्या मधोमध उभा आहोत आणि तुम्ही पाहू शकता रस्त्याच्या या सर्कलला तुम्ही सरळ जर गेला तर तुर्भे खारघर टनलला पोहोचा. या भव्य भव्य इमारती इथं बांधलेल्या आहेत. त्याच्या बाजूलाच रांजणपाडा गाव. आणि सगळं आपण पाहूया की तुर्भे खारघर टनलकडे आता आपण जाऊया. तिथली जी किती प्रोसेस झालेली आहे, कितीपर्यंत तो तयार होईल, तिथल्या आपण इंजिनियर्सला विचारू. खारघरचा हा भव्य दिव्य बघा, बिल्डिंगा भरपूर आहेत, प्रशस्त आहे, बाजूला स्टेडियम आहे फुटबॉलचं, आणि एक नियोजनबद्ध शहर म्हणून ह्या खारघरला ओळखलं जातं. पुढं गेलो तर आपल्याला मेट्रोची लाईन दिसणार आहे. ते प्रदीप जवळून दाखव एकदा प्रेक्षकांना आपल्या. पेट्रोल बाजूने हा चढत्या स्वरूपात या रस्त्याच्या वरून चालू होऊन तो बोगद्याकडे मिळणार आहे. तुम्ही पाहू शकता की कम्प्युटरचे कामकाज एवढं इथपर्यंत आलेलं आहे, भरपूर वर आलेलं आहे. 1 वर्षात त्यांनी एवढं वर आणलेलं आहे. त्या पुलाला किती बनायला किती दिवस जातील व बोगद्याला बनायला किती दिवस जातील ते आपण इथल्या माणसांना विचारूया. नमस्कार, हे आहेत इथली जी व्यवस्था बघतायत, थोडंसं नियंत्रण ठेवतायत. हा, इंचार्ज आहेत तिथले, त्यांना आपण थोडीशी माहिती विचारू. सर, कधीपर्यंत बनेल आपल्याला वाटतंय? तरी आपण 2-3 वर्ष झाली आणि पूर्ण 400 मीटर पर्यंत गेलेला आहे त्याला. 2.5 किलोमीटरचा टनल आहे. 2.5 किलोमीटरचा टनल आहे आणि 400 मीटर पर्यंत बांधकाम झाले. सर, हा कुठपर्यंत? तुर्भेपर्यंत. 2 साईड टनल आहे, 2 साईड आहे. त्या साईडने पण काम चालू आहे, या साईडने पण काम चालू आहे आणि येण्या जाण्यासाठी 2 वेगवेगळे टनलचे काम चालू आहे. आणि हा जॉईन आपल्या ह्या मंदिरात सेंट्रल पार्क आणि पनवेलला हा पनवेलला निघणार आणि इथून आपला ब्रिज जाणार आहे. ब्रिजचा रोड तयार होणार आहे. इथं सगळे मोठी झालेली आहे, तशी शिडकोचे आणि पोलीसवाले पण आले होते. सगळ्यांनी खाली घेतल्या हिशोबाने. आणि आता तुम्ही जिथून गुरुद्वाराने एंट्री केली असेल तिथून ब्रिजचं काम चालू आहे. आणि सर, किती वेळ वाचू शकतो जरी त्याचा? 5 मिनिटाच्या अंतरावरती काम. म्हणजे हा जो प्रकल्प आहे, तिथून आपण वळसा घालून येतो तो सर्व वाचून आपल्याला 5 मिनिटामध्ये तुर्भेपर्यंत जाता येईल. आणि तिथून जो काय मार्ग असेल तो, समजा वाशीला, तो काय मुंबईला जो जाण्याचा मार्ग असेल वाचून. सर, धन्यवाद, तुम्ही आम्हाला माहिती सांगितली आणि जनतेसाठी तुम्ही लवकरात लवकर हा प्रयत्न कराल अशी आशा आहे. मित्र, आपल्याला मध्ये जायचं होतं, परंतु इथले जे आहेत अधिकारी
यांनी आपल्याला सांगितलं मध्ये बार ते ब्लास्ट होता राहतात आणि त्यांनी इजा होती, त्यामुळं आपल्याला प्रतिबंध आहे. आणि खरंच त्यांचं व्हिडिओ बघितलं तुम्ही येण्याचा काय प्रयत्न करू नका, कारण इथून मध्ये एंट्री नाहीये. जे काय आपण दाखवलं त्यावर समाधान माना. आणि हा प्रकल्प आपण त्यांना विचारलेलंच आहे की हा प्रकल्प एखाद्या 1.5-2 वर्षामध्ये पूर्ण होईलच. कालांतराने इथलं ज्या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला कदाचित प्रवेश मिळेल, पण आता सुरक्षेच्या कारणास्तव आपल्याला जाता येत नाही. आपण आग्रह नाही करू शकत. आणि तुम्ही पण असाल तर इकडे काही येऊ नका आणि जाण्याचं काही करू नका, कारण ते आपल्या जनतेसाठीच आहे. एकंदरीत आजच्या प्रवासात आपण एवढे उपयोगी कामं केले, तुम्हाला माहिती सांगितली. माहिती सांगण्याचं कारण तुमचे प्रश्न आणि आमचे उत्तर होते. आपल्या दर्शकापैकी बऱ्याच जणांनी असं म्हटले 39ची परिस्थिती काय, तुम्हाला मधून दाखवू. त्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ करणारच आहेत लवकर ताईंच्या मागणीनुसार. 39, 37 आणि 28 या इथल्या लोकांची आपली मागणी होती की या इथली परिस्थिती सांगा. त्याच्याविषयी आपण व्हिडिओ बनवणार आहे. आणि लोकांसाठी ज्यांना कोणाला वेळ नाही त्यांना घर बसल्या ही माहिती व्यवस्थित पोहोचल हा आपला प्रयत्न आहे. यासाठी आपण हे व्हिडिओ आमच्या सहकार्यासोबत करतोय.